श्री गुरु लीलामृत अध्याय 10. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी. कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी ऐसे सिद्धस्थान निके. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुरग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विजयेक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी. वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी अतिथी पूजी भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवळे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्री दोषी म्हणून निगती तये वेळी. तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिवळे गेले आपण संगमासी. विप्र विनविता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदूनी कैसा टाकोनी दिल्हा भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रिये सीतये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्व जाण. तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेरे आमुचे दरिद्र दोषी तोची तारिल आमुते. येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी जे जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवणासी प्रगट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप दैन्य कैसे तया घरी तोची उतरेल पैल पारू. जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टैश्वर्ये नांदती. श्रीनाथार्पणमस्तु.